इराणमधल्या सगळ्यात मोठ्या गॅस साठ्यावर इस्रायलचा हल्ला, तर कतारमधल्या तेल आणि वायू प्रकल्पावर हल्ला करत इराणचा पलटवार, न विचारता हल्ला केल्यानं ट्रम्प इस्रायलवर भडकले. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधल्या सैन्य तळाजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ. व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक. अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवार करण्याची इराणची तयारी असल्याचा संशय. इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका. युद्धामुळे अमेरिकेवर $39 ट्रिलियन कर्ज, तर पेंटागॉनची अमेरिकन सरकारकडे $200 अब्ज मागणी. विकृत कॅप्टन खरात प्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात SITची स्थापना. 2 आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणावरून महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर निशाण्यावर. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यांना तत्काळ पदावरून हटवा, रुपाली ढोंबरेंसह विरोधकांची मागणी. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. मुंबई, ठाणे, डोंबिवली, नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक पोशाख आणि भगव्या पताकांच्या सजावटीत पाडव्याचा जल्लोष. नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी. अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वी संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं. इतर कोणाला कळण्यापूर्वी या प्रकरणी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेशही दिले होते. संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या प्रकरणामध्ये महत्त्वाचे सगळे पुरावे आणि व्हिडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या. तर अशोक खरात या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला काल पोलिसांनी अटक केली. या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भोंदूबाबाच्या अटकेनंतर त्याचे अनेक कारनामे उघड होऊ लागले. त्यातच त्याच्या अटकेचा थरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरलाय. कशी झाली या भोंदूबाबाला अटक बघूया. सरकारवाडा पोलिसात महिलेकडून खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं खरातचं घर गाठलं. खरात पळून जाईल या शक्यतेमुळे पोलिसांनी बनाव रचला. खरातच्या घराच्या परिसरामध्ये चोर शिरल्याचं कारण दिलं. एक पथक खरातच्या घरात तर दुसरं पथक घराबाहेर पहारा देत राहिलं. खरात घरात असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तर कॅप्टन खरात हा महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. कॅप्टन खरात प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात ही SIT स्थापण्यात आली आहे. कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहे. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SIT स्थापना झाल्यावर तपासामध्ये त्याचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ही मागणी केली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट होणार, तपास योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळेच पोलीस कारवाई होत नव्हती का असा सवालही त्यांनी विचारलाय.
पोस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. त्या नराधमाची हिंमत वाढली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल, तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दोषींना शिक्षा होणार असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत. त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. नाशिकमधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय. कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणारं हे सरकार नाही. नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय. या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे. इथून पुढे देखील तो बाबा कुणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील. तर नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती संतापलेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार होत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर चाकणकरांची काहीही चूक नसल्याचं कृषीमंत्री दत्ता भरणेंनी म्हटलंय. की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी. सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे, ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं. त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा. रुपाली चाकणकरांचा काही दोष नाही. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला की आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. तर अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालतंय का असा सवाल करत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी चाकणकरांना पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली. या संदर्भात विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय. रुपालीताई या पदावर राहण्यासाठी सक्षम नाही आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे असंही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला हवा होता, परंतु तो अजून तरी त्यांनी दिलेला नाही. दरम्यान अशोक खरातांच्या नाशिक जिल्ह्याच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रँचनं छापा टाकला. खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत. त्यामुळे आता पोलिसांकडून कारवाईला वेग येताना दिसतो आहे. अशोक खरातच्या फार्म हाऊसची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे.
पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तांचा आता पोलिसांच्या माध्यमातून शोध केला जाणार आहे. अशोक खरात याने कुठे कुठे आणि काय काय मालमत्ता जमा केलेल्या आहे, काय माया गोळा केलेली आहे याचा तपास केला जातोय. आपण आता सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसच्या बाहेर आहोत आणि हा फार्म हाऊस अशोक खरात याचा असल्याचं स्थानिकांकडून याची माहिती मिळते आहे. अशोक खरात इथे शनिवार रविवार किंवा इतर 1-2 वेळा महिन्यातून 1 ते 2 वेळा इथे येत असे. त्याचबरोबर मंदिरामध्ये दर्शनासाठी जे VIP किंवा सेलिब्रिटी येत होते त्यांच्याबरोबर अशोक खरात याची इथे बातचीत चालायची, मीटिंग होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे. गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत. तुम्ही ईशान्येश्वर मंदिरामध्ये जात होतात, ह्या गावामध्ये एवढं मोठं फार्म हाऊस आहे, मंदिर आहे, काय काय माहिती आहे तुम्हाला? काय आता सर्व गावकरी मिरगावचं देवस्थान असल्यामुळं पूर्ण शिवरात्र असली, श्रावण महिना असला तर दर्शनाला येणे जाणे चालू होतं. आणि त्याच्यानंतर साहेब कधी यायची काय कल्पना कोणाला नव्हती. याच्या पलीकडे काय आपल्याला काही माहिती नाही. मुख्यमंत्री येतो मी काही बघितलं नाही, पण मीडियाला बघितलं की मुख्यमंत्री साहेब आलते. आणि ह्या बंगल्यामध्ये, या फार्म हाऊस मध्ये अशोक खरात आणि त्यांचे कुटुंबीय कधी कधी येतात? माझी आणि त्यांची भेटच झालेली नाही, त्याच्यामुळं मी पुढचं काही सांगू शकत. त्यांच्याकडे बाहेरचे लोक यायचे का बा? बाहेरचे म्हणजे कुठले असायचे? ते बाहेरचे पाहुणे कुठले मोठे यायचे त्यांच्याकडे अधिकारी वगैरे. हा तो माहिती व्हायचं आपल्याला, दुसरं काय म्हणणार आपण. हा जो अलिशान फार्म हाऊस बघतोय, इथे अशोक खरात आठवड्यातून 1 ते 2 वेळा येत होते, हे स्थानिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, सिन्नर. यानंतर पुढच्या बातमीकडे जाऊया. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये पाकिस्तानसह आखाती देशांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. इराणनं तात्काळ आपले हल्ले थांबवावेत असं आवाहन या देशांनी केलंय. कतार, अझरबैजान, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिरिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातींचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. संयुक्त निवेदनाद्वारे या देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केलाय. या हल्ल्यांमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर इराणचं युद्ध आता अमेरिकेच्या आकाशापर्यंत पोहोचलंय. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये संशयास्पद ड्रोन आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधल्या फोर्ट मॅकनेर या सैन्य तळावर अज्ञात ड्रोन दिसले. या सैन्य तळाजवळच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांची निवासस्थाने आहेत. अतिशय सुरक्षित असलेल्या या भागामध्ये ड्रोन आढळल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. इराणनं अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवाराची तयारी केल्याची शंका व्यक्त केली जाते. अमेरिकेच्या सैन्य तळांवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. तर युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या तळांवर इराणनं जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. UAEमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणनं हल्ला केला. यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान झालंय. या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत. ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र आहे. तर इराणमधील पार्स गॅसच्या साठ्यावर मोठा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यानंतर भीषण आग लागली आहे. पर्शियन गल्फ भागातलं हे क्षेत्र सर्वात मोठा नैसर्गिक साठा असलेला भाग समजलं जातं. इराण, कतार या 2 देशांच्या ताब्यात हे ठिकाण आहे. इराणचा स्वतःचा 70% पुरवठा इथून होतो. याच भागातून संपूर्ण जगाला LNGचा पुरवठा केला जातो. तर दक्षिण पार्स गॅस फील्डचं महत्त्व काय आहे, एक नजर टाकूया. पार्स क्षेत्रामध्ये जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि यातला मोठा भाग इराणच्या मालकीचा आहे. याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे, ज्याला नॉर्थ डोम असं म्हणतात. या ठिकाणी तब्बल 1800 ट्रिलियन क्युबिक फीटचा वापरता येण्याजोगा गॅस साठा आहे. संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची याची क्षमता आहे. दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांश गॅस हा घरगुती वापराचा असतो. तर इराणनं कतारमधल्या गॅसच्या साठ्यांवर मोठा हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे रास लफन गॅस प्लॅन्टमध्ये मोठी आग लागली होती. तसंच रिफायनरीचं नुकसान झालंय. कतारनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलंय.
तर अमेरिका, इस्रायल आणि इराणनं तात्काळ युद्ध थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आलं आहे. लेबनॉनमधल्या इस्रायलच्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्रांनं चिंता व्यक्त केली आहे. लेबनॉनमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झालेत. तर गुढीपाडव्यानिमित्त कांजूर मार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. दर्या सारंग छत्रपती या नावानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या ठिकाणी भव्य 31 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे आणि त्याच्या बाजूला हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तयार झालेल्या युद्धनौका, व्यापारी नौका, होड्या, त्यांच्या प्रतिकृती यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातून केलेल्या लढाया, समुद्री किल्ले यांचीही माहिती आणि प्रतिकृती, छायाचित्र या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहेत. आज गुढीपाडवा. या गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनौका, छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्यामध्ये असलेल्या दर्यापती म्हणून स्थान जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न कांजूरमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये असलेले लढे, तिथले असलेले किल्ले, गडकिल्ले यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात माहिती जी आहे ती उपलब्ध आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे दर्यापती देखील होते. त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही देखील म्हटलं जातं आणि त्याबद्दलचं जे त्यांचं सामर्थ्य होतं ते दाखवण्याचा प्रयत्न जे आहे तो संस्कृती प्रतिष्ठानने केलेला आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन ज्या वेगवेगळ्या बोटी आहेत, त्या होड्या आहेत, त्या दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी गुढीपाडव्याच्या या औचित्याने हे प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. या बोटींप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील असलेले जे वेगवेगळे किल्ले आहेत त्याची माहिती, त्याची छायाचित्र देखील उपलब्ध झालेली आहेत आणि ती या ठिकाणी सर्व जनतेला पाहण्यासाठी खुली आहेत. प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आदिवासी समाजातील 10 ट्रान्सजेंडर तरुणांनी एक नवीन संकल्पनेवर कणगी ट्रान्स कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. समाजामध्ये आपल्याला मानाचं स्थान मिळावं, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय करता यावा, यासाठी तरुणांनी नागपूरला येऊन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून पाककलेचं प्रशिक्षण घेतलं. कुकिंग हे क्षेत्र असं आहे की जे सगळ्यांना चालतं, सगळ्यांसाठी नीड आहे आणि जुन्या याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे काही पोथ्यांमध्ये की ही जी मंडळी असतात यांच्या हाताला चव असते आणि ती गोष्ट खोटी नाही. 3 दिवस यांच्याबरोबर असताना मला लक्षात आलं की यांच्या हाताला एक वेगळी. काल कोणी पोहे बनवले होते? हां, अप्रतिम असे पोहे बनवले. म्हणजे त्यात शिकवलेच नाही. आमचे पोरं होते, म्हटलं बाजूला, तुला जसं जमतं तसं तू कर, एकदा टर्न कर, जसं जमतं तसं तू कर, आणि सुंदर असे पोहे बनवले. आणि तेव्हा मग म्हटलं की यांना आपण काहीतरी करायला पाहिजे. मग कादंबरीजींनी पुढाकार घेतला आणि ही मंडळी सगळी नंदुरबारहून इथे आली. मग इथे आल्यानंतर त्यांना राहण्याची वगैरे व्यवस्था करून 3 दिवसाचं हे प्रशिक्षण इथे ठेवलं. कणगी ट्रान्स कॅफे हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही घेऊन आज इथे नागपूरमध्ये आलेलो आहोत आणि विष्णूजी की रसोई यांच्यासोबत ही कार्यशाळा आम्ही घेतोय. कपॅसिटी बिल्डिंगचं काम खरं तर विष्णू सरांनी आज चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. या पर्वाची सुरुवात नंदुरबार येथील डॉक्टर मिताली सेठी ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या प्रेरणेतनं आम्हाला ही कणगी ट्रान्स कॅफेची संधी उपलब्ध झाली. एक सोंगाडा समाज, एक तृतीयपंथी समाज आणि एक LGBTQI समाज जे आजही समाजामध्ये उपेक्षितातून उपेक्षित म्हणजे वंचित आहेत, पुढे कॅफे टाकायचं, त्यांना पुढे स्वतःचा कॅफे टाकायचा आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव पार पडतोय. सकाळी 10 वाजल्यापासून या लिलावाला सुरुवात झाली आहे. सोन्या चांदीचे लॉकेट, दुर्वा, गणेश मूर्ती, हार, अंगठ्या असे विविध सोन्या चांदीच्या वस्तू या लिलावामध्ये मांडण्यात आल्या. आज गुढीपाडवा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त साधत आपण बघतोय प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये ज्या प्रकारे सिद्धिविनायकाला सोनं चांदी अर्पण केलं जातं
त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आज लिलाव होताना आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी अशा प्रकारे जाहीर लिलाव केला जातो आणि मोठ्या संख्येने भक्तगण इथे गुढीपाडव्याच्या दिवशी येतात आणि या लिलावातनं काही ना काही छोटीशी वस्तू सोन्याची चांदीची घेऊन जातात। आपल्यासोबत विश्वस्त मनीषा तुपे आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालंय, काय काय आहे या लिलावामध्ये आणि कशा प्रकारे प्रतिसाद? सर्वप्रथम सर्व भाविकांना मी या माध्यमातून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, शुभ दिवस आहे आणि त्या माध्यमातून बाप्पाला अर्पण केलेले, भाविकांनी अर्पण केलेले दागिने या ठिकाणी आम्ही लिलावासाठी ठेवत आहोत, जेणेकरून भाविकांना या गोष्टी प्रसाद म्हणून आपल्या घरी त्या नेता याव्यात। यामध्ये अगदी अर्धा ग्रॅमपासून ते हायेस्ट आज 65 ग्रॅमचा हार यापर्यंत सोन्याचे दागिने आहेत। भाविकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या लिलावासाठी आहे। शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हा सगळा लिलाव होतोय आणि सगळे जे अधिकार आहेत ते न्यासाकडे असणार आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। तर पुढची बातमी सांगलीहून। सांगली जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलाय। खानापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारांचा खच पडलाय। पळशी, हिरवे, भिवघाट या भागामध्ये गारांचा पाऊस झाला। जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा वादळी पावसाचा मोठा फटका बसला। खानापूर घाटमाथ्यावर सध्या द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे आणि या काळात पडलेल्या या वळवाच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधल्या सैन्य तळाजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ। व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक। अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवार करण्याची इराणची तयारी असल्याचा संशय। इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका। युद्धामुळे अमेरिकेवर $39 ट्रिलियन कर्ज, तर पेंटागॉनची अमेरिकन सरकारकडे $200 अब्ज मागणी। विकृत कॅप्टन खरात प्रकरणी IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वात SITची स्थापना। 2 आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती। कॅप्टन खरात अत्याचार प्रकरणावरून महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर निशाण्यावर। चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यांना तत्काळ पदावरून हटवा, रुपाली ढोंबरेंसह विरोधकांची मागणी। मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह। मुंबई, ठाणे, डोंबिवली, नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक पोशाख आणि भगव्या पताकांच्या सजावटीत पाडव्याचा जल्लोष। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता आपण बघूया झटपट बातम्यांचं अर्धशतक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी केलं गुढीपूजन। पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून राज ठाकरेंसह कुटुंबियांनी केला गुढीपाडवा साजरा। अमरावतीतील निवासस्थानी माजी खासदार नवनीत राणांनी उभारली गुढी। गुढीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, गाठी आणि फुलांचा हार अर्पण करून राणांकडून विधिवत पूजा, तसंच सर्वांचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी नवनीत राणांकडून प्रार्थना। जळगावच्या जामनेरमधील निवासस्थानी गिरीश महाजन यांनी उभारली गुढी। यावेळी गिरीश महाजन यांनी सपत्नीक केलं गुढीचं पूजन। यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये महाजन सहभागी। अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा गुढीपाडवा साधेपणानं। घरावरील भगव्या ध्वजाचं मिटकरींकडून कुटुंबियांसह पूजन।
गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह, विशेष आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकाचं उत्तम प्रदर्शन, हजारो नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग. गिरगावमध्ये शोभायात्रेचा उत्साह, विविध मराठी कलाकारांनी शोभायात्रेला लावली उपस्थिती. अभिनेता मिलिंद गवळीनं घेतला ढोल वाजवण्याचा आनंद, तर अभिनेत्री जाई खांडेकरचीही शोभायात्रेला उपस्थिती. डोंबिवलीमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांची शोभायात्रेत उपस्थिती. हास्यजत्रेच्या कलाकारांनी घेतला लेझिम खेळण्याचा आनंद. गिरगावमध्ये भव्य शोभायात्रेत महिलांचा पारंपरिक वेशभूषा करत सहभाग. महिलांच्या सुंदर नृत्य सादरीकरणानं वेधलं लक्ष. डोंबिवलीमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर यांचं मुलींचं झांज पथक, शेकडो महिलांसह नागरिकांचा शोभायात्रेत सहभाग. झांज पथकांचं सादरीकरण शोभायात्रेचं आकर्षण. गुढीपाडव्यानिमित्त पालघरमधील संस्कार भारती या संस्थेकडून शोभायात्रेचं आयोजन. लहानग्यांच्या मर्दानी खेळांनी वेधलं लक्ष. शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करत नोंदवला सहभाग. गुढीपाडव्यानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरामध्ये फळांची आरास. बाप्पाला साखरेची माळ अर्पण करत सुंदर फुलांची आरास. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल, तर विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यामध्ये साखरेच्या पदकांचे हार देखील अर्पण. शिर्डीमध्ये साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर उभारली श्रद्धा सबुरीची गुढी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठींची माळ परिधान. जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा. देवाला पारंपरिक 1.5 किलो सोन्याचा हार परिधान केल्यानंतर उभारली मानाची गुढी. भंडाऱ्यामध्ये आराध्य दैवत बहिरंगेश्वर मंदिरामध्ये उभारली चैतन्याची गुढी. बहिरंगेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. जय जय श्रीरामच्या घोषणा देत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा. खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिरामध्ये चैत्र नवरात्राला सुरुवात. मंदिरामध्ये गुढी उभारून देवीची विधिवत पूजा करून नवरात्र उत्सवाला सुरुवात. ठाण्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा. अंबाबाईचा वेश करत मुलगी शोभायात्रेमध्ये सहभागी. अंबाबाईचा वेश परिधान केलेलं मनोहरी रूप ठरलं शोभायात्रेतील केंद्रबिंदू. पंढरपूर तालुक्यातील उपरी गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचन. पंचांग वाचनातून वर्षभरातील पाऊस, पेरणी आणि नक्षत्रांचं भाकीत. ग्रामीण भागामध्ये या प्रथेची परंपरा. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावमध्ये भाविकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागताला देवदर्शनानं करण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी. बीडच्या परळीमध्ये नवीन वर्षाच्या प्रारंभीला ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. विधिवत पद्धतीनं मंदिरामध्ये उभारली गुढी. देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची तयारी. शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी. संध्याकाळी 5 वाजता पार पडणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज शिवतीर्थावर राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरेंनी पोस्ट केला खास व्हिडिओ. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा. फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती. खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी केलं जप्त. पोलिसी सूत्रांकडून माहिती. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंनी केली खरातची कसून चौकशी. 2 तास सातपुतेंची केली चौकशी. त्यांनी केली चौकशी. 24 मार्चपर्यंत खरात आहे पोलीस कोठडीत. अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालत असल्याचा दावा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार. अशोक खरातला अटक केल्यानंतर कुटुंबियांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न.
कुटुंबियांकडून धिंगाणा घालत पोलिसांना दमदाटी. नाशिकमधील घरातून करण्यात आली अटक. पोलिसांनी दबावाला बळी न पडता बजावलं कर्तव्य. कॅप्टन अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तो ढोंगी साधू आणि ढोंगी महाराज असल्याचं महाजन यांनी म्हटलं. भोंदूबाबाच्या कारनाम्याला भक्त आणि फॉलोअर्स जबाबदार आहेत असं म्हणता येत नसल्याचंही महाजन यांचं मत. कॅप्टन खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलिसात गुन्हा. एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. 18 फेब्रुवारी रोजी नीरज जाधववर गुन्हा. धाराशिवमधील भिगवणजवळ धनंजय सावंत यांच्या गाडीला कंटेनरची धडक. अपघातातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत बचावले. सुदैवानं कोणतीही गंभीर इजा नाही. गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षकही किरकोळ जखमी. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80% गव्हाची काढणी पूर्ण. निसर्गाची साथ मिळाल्यामुळे यावर्षी गव्हाचं उत्पादन समाधानकारक. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. गहू, हरभरा, मका या पिकांना अवकाळीचा फटका. भुसावळ, जामनेर, बोदवड, पाचोरा आणि चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांना फटका. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 दिवस राहणार बंद. आजपासून पुढील 5 एप्रिलपर्यंत बाजार समिती बंद राहणार. आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्यासाठी बाजार समिती राहणार बंद. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे विकावा लागणार माल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अमेरिकेकडून इराणच्या तेल परिसरामध्ये हल्ले करण्यात आले. त्याला आता इराणकडून उत्तर. अमेरिकेशी संबंधित तेल परिसरामध्ये इराणकडून हल्ला. इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिस मोहीम. अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर इराणकडून बॉम्बवर्षा. इराणचा कतारमधील गॅसच्या साठ्यांवर मोठा हल्ला. या हल्ल्यामुळे गॅसच्या रिफायनरीमध्ये मोठी आग. तसंच रिफायनरीचं नुकसान. कतारकडून हल्ल्यांना दुजोरा. इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी. हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त. ढिगाऱ्याखाली अनेक लोक इमारतींमध्ये अडकले. हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याची लेबनॉनमध्ये कारवाई. हिजबुल्लाविरुद्ध इस्रायलची मोठी कारवाई. हिजबुल्लाचे अनेक दहशतवादी ठार केल्याचा दावा. अमेरिकेनं पोस्ट केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ. ऑपरेशन एपिक फ्युरीचा व्हिडिओ समोर. इराणवर लढाऊ विमानानं केलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ. इराणचे इस्रायली हल्ल्यानं जोरदार प्रत्युत्तर. इराणचा वेस्ट बँकवर मोठा हल्ला. पॅलेस्टाईनच्या ताब्यातील वेस्ट बँकवर इराणचा हल्ला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचे इराणविरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना युद्ध लांबवायचं नाही. JD व्हान्स यांचं वक्तव्य. ट्रम्प यांना अमेरिकेला युद्धाच्या दलदलीत ओढायचं नाही. व्हान्स यांची माहिती. भुसावळमधील 19 हॉटेलवर छापे. कारवाईमध्ये 12 घरगुती सिलेंडर जप्त. महसूल विभागाच्या पथकाची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी महसूल पथक सज्ज. गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूरकरांच्या गॅससाठी रांगा. घरगुती गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. राजारामपुरी परिसरासह अनेक ठिकाणी सकाळपासूनच ग्राहकांनी लावल्या रांगा. एकीकडे सणाचा उत्साह तर दुसरीकडे गॅससाठी रांगा कायम. अहिल्यानगरमधील अनेक गॅस एजन्सींसमोर लोकांच्या रांगा. वाद होऊ नये यासाठी पोलीस पथक एजन्सी समोर तैनात. गुढीपाडव्या दिवशी नाशिकच्या अंबडमध्ये लोकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा. सकाळपासून गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. मात्र एजन्सी बंद असल्यामुळे लोकांचा संताप. आखाती देशातील युद्धाचा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडरला. हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक. नांदेडमधील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वीकारला पारंपरिक चुलीचा पर्याय. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गुढीपाडव्यावर. मिठाईच्या किमती प्रति किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढल्या. अनेकांच्या घरी आज श्रीखंडपुरीचा बेत. पुण्यातल्या काका हलवाई स्वीट होममध्ये श्रीखंड खरेदीसाठी मोठी गर्दी. युद्धजन्य परिस्थिती थांबावी, विश्वात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी बीडच्या केजमध्ये 108 कुंडी विश्वशांती महायाग.
25,000 चौरस फुटाचा बांबूचा यज्ञमंडप, सामूहिक प्रार्थनेसाठी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती. इराणच्या महिला फुटबॉल खेळाडू मायदेशी परतल्या. युद्ध सुरू झाल्यानंतर महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं होतं शरण. तुर्कीतून रस्तेमार्गे महिला टीम इराणमध्ये पोहोचली. गॅस परिसरामध्ये हल्ला करून मोठी चूक केल्याचा इशारा इराणच्या लष्कराने दिला आहे. हल्ल्याला उत्तर देणार असल्याचंही इराणनं म्हटलंय. पुन्हा हल्ला झाल्यास आखाती देशातील ऊर्जा क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा इराणचा इशारा. अमेरिका, इस्रायल आणि इराणनं युद्ध थांबवावं, संयुक्त राष्ट्रसंघाचं आवाहन. लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं व्यक्त केली चिंता. 10 लाख लोक बेघर झाल्याची माहिती. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे. आखाती देशातल्या तणावावर मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव कमी करण्यासंदर्भात ही चर्चा झाली. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबतही मोदींनी चर्चा केली. शांततेसाठी पुढाकार घेऊन मार्ग काढण्याची आशा बाळगतो असं मोदींनी म्हटलंय. यानंतर पुढची बातमी. ओमानचे सुलतान हॅमद बिन तारिक यांच्याशी देखील मोदींनी चर्चा केल्याचं कळतंय. ओमानच्या जनतेला मोदींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तणाव कमी करणं आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी ओमाननं केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. भारत ओमान होर्मुझमधून सुरक्षित आणि मुक्त जलवाहतुकीच्या बाजूने असल्याचं म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. यानंतर एक गंभीर बातमी येते आहे साताऱ्याहून. हायकोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवत मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या सातारा खंडपीठामध्ये मृत बाळाची आई आणि कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. जन्मलेल्या जिवंत बाळाला दूध पाजण्यासाठी बाळाच्या आईनं विनवण्या केल्या, पण सातारा रुग्णालयानं निर्दयीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टाचा आदेश असल्यामुळे बाळाला तुम्ही दूध पाजू शकत नाही असं सांगत बाळाची 12 तास उपासमार करून जीव घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर आणि यंत्रणेवर गुन्हा दाखल करून मृत बाळाच्या आईला मानसिक धक्का बसल्यामुळे 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला याची चौकशी करून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर या प्रकरणात पुढची सुनावणी 25 मार्चला ठेवण्यात आली आहे. हायकोर्ट आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. आम्ही ही जी गर्भवती महिला आहे अल्पवयीन, तर आमच्या बोर्डने तिची मानसिक स्थिती बघून तिला पुढं त्रास होईल मानसिक म्हणून आम्ही त्या गर्भपात करण्यास परवानगी दिली. आणि मग तसे सर्व पेपर्स आम्ही माननीय न्यायालयात दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयाने आम्हाला आदेश दिले की संबंधित महिलेची आपण योग्य ती काळजी घेऊन गर्भपात करून देण्यात यावा. त्याप्रमाणे आम्ही संबंधित महिलेला पूर्ण काळजी घेऊन सर्व उपचार केले आणि त्यांची गर्भपात करून दिलेला आहे. तर निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला अनेक जण संपवायला निघाले होते असा गंभीर आरोप केलाय धनंजय मुंडेंनी. मोठमोठ्या नेत्यांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न झाला असाही आरोप धनंजय मुंडेंनी केला. त्यामुळे धनंजय मुंडेंचे हे आरोप सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. मोठमोठ्या नेत्यांनी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते.
मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उरत. आज आहे गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत. नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या दर्शनानं व्हावी या भावनेतून देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये पोहोचले. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आज गुढीपाडवा अर्थात मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून या 3.5 मुहूर्तावर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक विठ्ठल मंदिरात पोचलेले आहेत. आज या भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावटही करण्यात आलेली आहे. सध्या विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीराच्याही पलीकडे गेलेली आहे. नाही, आज सगळ्यात मोठं मुहूर्त आहे. ते वर्षाची सुरुवात चांगली करावी. दरवर्षी आम्ही आमचा संकल्प असतो कोणत्या तरी देवाची भेट घेतो पाडव्या दिवशी. पांडुरंग आहे ना, काय इथे काय तिथे काय, हे पण घरच आहे ते पण घरच आहे. हे हजारो भाविक इथं आलेले आहेत. आपल्या घरचा सण सोडून विठ्ठलाचं दर्शन हेच आमचा सण, हीच आमची गुढी, अशा रीतीने यांची भावना आहे. आणि हजारोंच्या संख्येने पर्यटक विठ्ठल दर्शनासाठी पोचलेले आहेत. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. तर गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी लोक सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतात. यंदा आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवतोय. सोन्याचे भाव काही प्रमाणात घसरलेत तरीही अपेक्षित प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी दिसत नाही. पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर सोन्याच्या दुकानांमध्ये देखील खरेदीसाठी लोकांची उपस्थिती तुलनेनं कमी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी लक्ष्मी रस्त्यावरच्या सोन्याच्या दुकानातून आढावा घेतलाय. बघूया. मात्र त्यापुढे पुढच्या बातमीकडे जाऊया. ठाण्यातील शोभायात्रेमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिघी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये पाहण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आपण आहोत ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये आणि सर्वसामान्यांप्रमाणे आज चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुद्धा सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे या शोभायात्रेत सामील झाल्यात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया किती एन्जॉय करताय ठाण्याची शोभायात्रा. किती एन्जॉय करताय ठाण्याची शोभायात्रा. एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. खरं तर जर का आम्ही मास्क वगैरे लावून आलो असतो गपचूप लपून छपून तर आणखी मजा आली असती. पण हे खरं तर प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही हे प्रेम प्रत्यक्ष रूपात त्यांच्याकडनं घेण्यासाठी इथे आलो आहोत. सगळ्यात आधी एबीपीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघता आम्ही तिघी आलो आहोत, म्हणजे मी, नेहा पेंडसे बायस आणि आमच्या चित्रपटाची दिग्दर्शिका जीजी विशा काळे. तिघी इथे जमल्याचं कारण आहे तिघी चित्रपटगृहांमध्ये चालू आहे म्हणून आम्ही तिघी आज प्रेक्षकांचे आभार मानतो आहोत आणि प्रेक्षकांना सांगायला आलो आहोत की मराठी नववर्षाची सुरुवात करत असताना आपल्या घरात गुढी उभारून झाली, तुमचं गोड जेवण झालं की संध्याकाळी मराठी चित्रपट बघून आपल्या या सणाचं स्वागत करा. एक महत्त्वाची बातमी येते. 2029ची विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहोत असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. सुधीर मुनगंटीवार यांचा मी पुन्हा येईनचा नारा त्यामुळे चर्चेत आलाय. चंद्रपूरमध्ये आज पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी हे भाष्य केलंय. आता कालच आमची मिटिंग झाली. 2027 मध्ये डिलिमिटेशन होईल तेव्हा पुन्हा चंद्रपूरकर जनतेचा हात पकडीन आणि हे मी मुख्यमंत्र्यांना पहिलेच सांगितलं आहे. त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. पुन्हा चंद्रपूरचा विकास झंझावात हा वेगाने होईल. ध्यान में आ गया ना, तो इसलिए मन में शंका मत रखो. रवी, मनात शंका ठेवू नका. तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह वाचतोय पण काय चिंता करू नका. फिर से मैं, जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल तसं मी 29 मध्ये पुन्हा येईल हा विश्वास ठेवा. यानंतर एक महत्त्वाचे अपडेट इथे आहेत धाराशिवमधून. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी धाराशिवमध्ये पाऊस झालाय.
पावसामुळे घरांवर उभारलेल्या गोढ्या भिजल्याचं चित्र आहे, तर अनेक घरांवरच्या गोढ्या उडाल्यामुळे लोकांची तारांबळ झाली आहे.